उपस्थित असणारे आपले सर्वांचे नेते, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गणेश नाईकजी, भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भरत राजपूत आणि या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित सर्व डहाणूवासीय, पत्रकार आणि त्याचबरोबर या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण, ज्याला पॅनल म्हणतो, हे संपूर्ण पॅनलमधील सर्व उमेदवार, खरं तर आपण सर्वजण देवेंद्रजींचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण सर्वांना याची कल्पना आहे की पालघर जिल्हा हा गेले वर्षानुवर्ष हा एका विचारधारेने सातत्याने प्रेरित राहिलेला, जनसंघाचं एक फार मोठं या ठिकाणी असणारी जी ताकद आहे, या ताकदीवर आदरणीय स्वर्गीय बनगासाहेब असतील, स्वर्गीय सावरासाहेब असतील, या सर्वांनी हा जिल्हा परमवैभवाच्या दिशेने, त्या विचारसरणीच्या दिशेने जाण्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून तयार झालेले हे असंख्य कार्यकर्ते आणि या कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड मेहनत, त्यामुळे हा जिल्हा हा त्या दिशेने जायला सुरुवात झाली. माझी आपणा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना विनंती आहे की आपल्याला सर्वांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, महाराष्ट्रात आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये, केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार, त्यामुळे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही धोरणात्मक निर्णय जर घ्यायचे असतील किंवा त्या धोरणात्मक दिशेने जर जायचं असेल, विकासात्मक कामाला जास्तीत जास्त निधी हा जर उपलब्ध करून घ्यायचा असेल, तर एक विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि एक विचाराचं सरकार याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं सरकार. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला सर्वांना भारतीय जनता पार्टीचे असणारा प्रत्येक उमेदवार की जे कमळ चिन्ह घेऊन उभा आहे, याला प्रत्येकाला विजयी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पारदर्शकपणे कारभार जर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला करायचा असेल, तर देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपल्याला या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय जनता पार्टीकडे सोपवणं, एका सुरक्षित अशा विचारधारेकडे सोपवणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर आपल्याला सर्वांना, आपण सर्वजण संघटनेमध्ये काम करणारे, विचारधारेवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. 2 तारखेला होणारी निवडणूक अत्यंत अल्पावधी आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपली लढाई बूथवरती लढली पाहिजे. कोणीही गाफील राहू नये.
भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी ताकद आहे, हो आहे, परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आहेत आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले। म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बूथ लेवलवरती जाऊन प्रत्येक यादीवरती असणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत घरोघरी पोहोचलं पाहिजे। प्रत्येक मतदार हा 2 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पॅनल टू पॅनल सर्वच्या सर्व उमेदवार कमळावरती जिंकून येतील यासाठी कमळाचं बटन त्यांनी दाबलं पाहिजे, हे त्यांना वारंवार जाऊन सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण सर्वजण सुज्ञ आहात। डहाणूने नेहमीच भारतीय जनता पार्टीला नेहमीच कौल दिला आहे। इथल्या असणाऱ्या सर्व विषय जे प्रलंबित आहेत की जे धोरणात्मक आहेत ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी केंद्र आणि राज्यातलं सरकार हे कटिबद्ध राहील। आपल्या सर्वांवरती विश्वास आहे। आपण सर्वजण पुन्हा एकदा भरतजी यांना या डहाणू नगर परिषदेमध्ये बहुमताने निवडून द्याल, त्यांचं पूर्ण पॅनल जिंकून द्याल याची खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।